दक्षिण कोरियामध्ये विद्यार्थी अंडरलाईन करत नाहीत, हायलाईट करत नाहीत, ते आपल्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात. आणि गंमत म्हणजे त्यांची जी अभ्यासाची लेवल आहे त्या लेवलवरून त्यांचे लग्न आणि समाजातली प्रतिष्ठा ठरते. एकूणच आपण तिथली अभ्यास संस्कृती आणि अभ्यास पद्धत दोन्ही या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सुनोंग नावाची तिथे एक परीक्षा घेतली जाते जी खूप महत्त्वाची आहे. तिथली कोरियन युनिव्हर्सिटी असेल, त्यानंतर सिओल युनिव्हर्सिटी असेल, या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळेल किंवा नाही हे या परीक्षेवरून ठरते. मोठ्या मोठ्या नोकऱ्या, हुंडाई, सॅमसंग या ज्या कंपनी आहेत त्यांच्यामधल्या नोकऱ्या या परीक्षेवरून ठरतात. आणि एकूण त्याच्यामुळे समाजातलं जे स्थान आहे ते सुद्धा या परीक्षेवरून ठरते. तुमची ॲडमिशन होईल किंवा नाही होणार याहीपेक्षा या परीक्षेत तुम्ही किती गुण मिळवले यावरून तुमचा जो विवाह संबंध जुळणार असतो तो जुळणार असतो. त्यासाठी या परीक्षेचं महत्त्व आहे. आणि तिथे ही परीक्षा पद्धती जी आहे ती संस्कृती आधीपासून होती. म्हणजे मध्ययुगात सुद्धा एक परीक्षा तिथे घेतल्या जायची. ग्वांगगेओ हे त्या मध्ययुगात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचं नाव होतं. आणि तुम्हाला गंमत सांगतो, तिथे पोलीस अधिकारी जे आहेत ते विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरवर पोहोचवण्यात आणि सोडण्यास मदत करतात. इतकंच काय तर तिथले ऑफिसेस 1 तास लेट उघडतात आणि हवाई जहाज म्हणजे विमानांचे जे उड्डाणं असतात ते सुद्धा उशिराने होतात किंवा परीक्षा सुरू असताना विमानाचे उड्डाणं होत नाहीत. इतकं या परीक्षेचं दक्षिण कोरियामध्ये महत्त्व आहे. मग हे विद्यार्थी नेमका अभ्यास कसा करतात? त्यांच्यासाठी तिथे स्टडी कॅफे डेव्हलप केलेले आहेत. जसे आपल्याकडे वेगवेगळे कॅफे असतात आणि लोक कॅफेमध्ये आपलं काम सुद्धा करतात, एकमेकांना भेटतात सुद्धा. तर तिथे असे कॅफे डेव्हलप केलेले आहेत की जिथे फक्त अभ्यास केला जातो. तिथे विद्यार्थ्यांना कॉफी आणि स्नॅक्स फ्री असतात. तिथे कोणताही कर्मचारी नसतो आणि QR कोडच्या माध्यमातून विद्यार्थी आपली सीट बुक करतात आणि आपला अभ्यास करतात. आणि त्यामुळे ते समाजापासून पूर्णतः अलिप्त असतात आणि फक्त त्यांचं फोकस अभ्यासावर असतं. आता हे मुलं नेमका अभ्यास कसा करतात? त्यांना सुनोंग परीक्षा क्लिअर करायची असते. त्यासाठी ते 16-16 वर्ष आधीपासून परीक्षा देत असतात. परीक्षेची तयारी करत असतात, अभ्यास करत असतात. आणि आता या कॅफेमध्ये जाऊन ते अभ्यास कसा करतात? त्यांचं स्टडी सेशन असते आणि प्रत्येक स्टडी सेशन जे आहे ते ठीक 50 मिनिटांचं असते आणि यात काही स्टेप्स असतात. आता आपण त्या समजून घेणार आहोत. पण 50 मिनिटांचं स्टडी सेशन का? जेणेकरून त्यांचं जे पीक कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याचा त्यांनी 100% उपयोग करावा म्हणून, त्यांना करता यावा म्हणून. आता ही अभ्यास पद्धती कशी आहे? तर हे विद्यार्थी बीके शीट नावाची स्टडी मेथड वापरतात. याच्यामध्ये एकूण 4 फेजेस असतात. पहिली फेज आहे इनपुट फेज, दुसरी फेज आहे डिस्कनेक्शन फेज, तिसरी फेज आहे माइंड डंप फेज आणि चौथी फेज आहे करेक्शन फेज. आता पहिली फेज इनपुट फेज. 50 मिनिटाच्या सेशनमधले 20 मिनिटं या इनपुट फेजसाठी दिलेली असतात आणि या 20 मिनिटांमध्ये विद्यार्थी आपल्या नोट्स वाचतात, आपली पुस्तकं वाचतात. जर कोणी AI वापरत असेल, कुठली वेबसाईट वापरत असेल, इंटरनेट वापरत असेल तर त्यामधून वाचतात आणि पूर्ण टॉपिक नीट समजून घेतात. काहीही लक्षात ठेवणं हे त्यांचं या फेजला उद्दिष्ट नसते. तर या फेजला त्यांचं उद्दिष्ट असते जे जे काही त्यांना अभ्यासायचं आहे, जे जे काही त्यांना वाचायचं आहे ते नीट समजून घेणे. आणि एकदा ते नीट समजून घेतलं की त्यांची ही पहिली फेज जी आहे ती इनपुट फेज पूर्ण होते. आता दुसऱ्या फेजची सुरुवात होते. ती फेज आहे डिस्कनेक्शन फेज. आता हे विद्यार्थी काय करतात तर आपला मोबाईल दूर ठेवतात, लॅपटॉप दूर ठेवतात, जे पुस्तकं असतील आणि नोट्स असतील ते दूर ठेवतात आणि त्यानंतर एक ब्लँक शीट घेतात आणि ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन घेतात. ठीक आहे. ही फेज खूप महत्त्वाची आहे कारण या फेजवर पुढचं आउटपुट डिपेंड आहे. तिसरी फेज माइंड डंप फेज. माइंड डंप फेजमध्ये विद्यार्थी काय करतात की जे त्या 20 मिनिटात त्यांनी वाचलेलं आहे इनपुट फेजमध्ये त्याच्या नोट्स बनवतात पण न पाहता. आणि या नोट्स ते पूर्ण वाक्यांमध्ये बनवत नाहीत तर शॉर्ट नोट्स बनवतात. शीटच्या मध्यभागी जी ब्लँक शीट आहे त्याच्या मध्यभागी ते त्या टॉपिकचं नाव लिहितात
आणि त्यानंतर जे जे त्यांना आठवते ते ते हाफ सेंटेन्स किंवा कीवर्डच्या फॉर्ममध्ये लिहितात, डायग्राम काढतात, माइंड मॅप्स काढतात आणि त्या शीटवर त्यांना जे जे आठवत आहे ते ते सगळं लिहून काढतात. पुष्कळदा आपण तणावामध्ये येतो, कारण 20 मिनिटात वाचायचं आणि लिहायचं, यातून एक तणाव सुद्धा तयार होऊ शकतो सुरुवातीच्या फेजमध्ये, जेव्हा प्रॅक्टिस नसते तेव्हा. नंतर तर हे इझी होऊन जाते. त्यावेळेस मग जर काही आठवलं नाही तर हे विद्यार्थी 5 मिनिटं स्तब्ध बसतात आणि जे जे थोडं का असेना आठवेल ते ते लिहून काढतात. पण सगळ्यात मोठं कॉशन इथे आहे ते हे की ही जी मेथड आहे ह्याच्यामधली जी माइंड डंप फेज आहे, ही कधीही हे विद्यार्थी 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालवत नाही. 20 मिनिटात ही फेज संपते म्हणजे संपते. नाहीतर मग 4-4, 5-5 तास बसले नुसतं आठवत. तसं नाही. 20 मिनिटात जे जे आठवेल ते ते लिहून काढायचं. आणि आता ही तिसरी फेज जी आहे माइंड डंप फेज, ही इथे पूर्ण होते. आणि आता सुरू होते शेवटची आणि चौथी फेज, ती आहे करेक्शन फेज. या फेजमध्ये काय होते तर जे काही लिहिलेलं आहे ते आपण ज्या कोणत्या मटेरियलमधून वाचलं असेल, पुस्तक, नोट्स, लॅपटॉप, इंटरनेट, मोबाईल, त्या सोर्समधून टॅली केल्या जाते. जे काही सुटलं असेल ते ॲड केल्या जाते, जे काही चुकलं असेल ते करेक्ट केल्या जाते. आणि या फेजमध्ये करेक्शन करण्यासाठी रेड पेन वापरला जातो. त्याच्यामुळे आता तुमच्या हे लक्षात आलं असेल मित्रांनो की डिस्कनेक्शन फेज किती महत्वाची होती. कारण मटेरियल थोडं तुमच्यापासून दूर असेल तर ते पुन्हा रेफर करून लिहायची इच्छा होणार नाही, आणि मटेरियल दूर असल्यामुळे तुम्ही फ्रीली लिहू शकाल, आणि डिस्कनेक्ट झाल्यामुळे तुमचा फोकस सुद्धा चांगला होईल. त्यामुळे माइंड डंप चांगलं होईल आणि नंतर करेक्शन चांगलं होईल. आता या A4 शीटचं हे विद्यार्थी एक बाइंडर तयार करतात, जेणेकरून त्या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या त्यांच्याजवळ राहतील आणि वर्षभर त्या ते रेफर करत राहतील. आता त्यांना पुन्हा पुस्तकं रेफर करण्याची, नोट्स रेफर करण्याची गरज राहत नाही, ते बाइंडर्स रेफर करतात. रिव्हिजनचे असे अनेक सेशन्स ते करतात आणि प्रत्येक सेशनच्या वेळी ही बीके शीट मेथड वापरतात आणि अशा प्रकारे ते चांगल्यापैकी अभ्यास करतात. ते हायलाईट करत नाही, अंडरलाईन करत नाही. काय होतं, आपण हायलाईट करतो, अंडरलाईन करतो, परंतु ते आपल्या डोक्यातच जात नाही, ते पुस्तकातच राहून जाते आणि प्रत्यक्ष ॲक्टिव्ह रिकॉल आपण त्या अंडरलाईन्सचा करू शकत नाही. पण जेव्हा आपण बीके शीट मेथड वापरतो तेव्हा या पॅसिव्ह मेथडपेक्षा आपण ॲक्टिव्ह मेथड वापरली असते आणि यामुळे आपली विचार करण्याची क्षमतासुद्धा वाढते. तर अशी ही कोरियन विद्यार्थ्यांची बीके शीट म्हणजे ब्लँक शीट मेथड आहे, ज्याच्या 4 फेज असतात. ही मेथड तुम्ही सुद्धा वापरून पहा. तुम्ही वापरणार आहात का, कॉमेंट करून सांगा. आणि सुरुवातीला 1-2 टॉपिक, एखादा विषय यांना लागू करा आणि हळूहळू याचा विस्तार करत जा. सध्या मी तुम्हाला इतकंच सांगतो. धन्यवाद.